भोंदूबाबा खरात खोटा साप म्हणून प्लास्टिकचा पाईप दाखवायचा। पोलिसांनी खरातच्या गोडाऊनमधून 15 फुटांची प्लास्टिकची पाईप जप्त केली आहे। खरात आणि नीरज जाधवच्या चौकशीतून गोडाऊनमधील पाईप जप्त करण्यात आलाय। खरात अंधारात प्लास्टिकचा पाईप हालचाल करून भीती दाखवायचा अशी माहिती आता समोर आली आहे। याविषयी आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर याबाबतची अधिकची माहिती देतील। कृष्णा, काय सांगाल? अभिलाष, अशोक खरातला अटक झाल्यानंतर सुरुवातीचे जे 4 दिवस होते त्यामध्ये नाशिक पोलिसांनी तपास केलेला होता आणि या दरम्यान जो कथित साप म्हणून अशोक खरात हा भाविकांना दाखवायचा, त्यांना भयभीत करायचा, ती प्लास्टिकची पाईप होती आणि त्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये हवा भरून एक त्याला यंत्र समोरच्या भागामध्ये तो बसवायचा आणि त्यानंतर त्याची हालचाल अंधारामध्ये पूर्णपणे करून दाखवायचा, जेणेकरून भाविकांना तो खरा साप आहे आणि सापाचंच आपल्याला दर्शन होतंय अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भोंदू खरातचा होता। आणि खरातच्या अटकेनंतर त्याच्या चौकशीमध्ये जे जे खुलासे झाले त्यानुसार त्यानं ती प्लास्टिकची पाईप नीरज जाधवच्या सांगण्यावरून गोडाऊनमध्ये ठेवलेली होती आणि दोघांच्या चौकशीमधून ही बाब समोर आल्यानंतर ती प्लास्टिकची पाईप जी आहे ती पोलिसांनी जप्त केलेली आहे। मात्र त्याच्या समोरच्या भागामध्ये जो खरात जी यंत्र बसवत होता आणि यंत्राच्या माध्यमातून त्या पाईपची हालचाल होत होती ते अद्याप पोलिसांना मिळालेलं नाहीये। त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र प्लास्टिकच्या पाईपला साप असं भासवण्याचा प्रयत्न खरातचा प्रत्येक वेळेला होता आणि भाविकांना तशा पद्धतीनं त्यानं पूर्णपणे भीती दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांची फसवणूक केलेली होती आणि आर्थिक लूट सुद्धा केलेली होती। त्यामुळे प्लास्टिकच्या पाईपालाच भाविकांनी साप समजलं होतं असाही आता खुलासा झालेला आहे। पोलीस या सगळ्याची अजून कसून चौकशी करतायत आणि जी यंत्राचा वापर खरातनं केलेला होता त्या यंत्राची सुद्धा तपासणी केली जाते, ते शोधलं जात आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।